हॅलो, नमस्ते. कसे आहात? सगळे छान आहात ना? आज एक प्रश्न घेऊया आपण. आज सकाळचे 8 वाजताचे व्हिडिओला आलेला प्रश्न आहे, कॉमेंट खालचे. मॅडम, मी 29 वर्षाची अविवाहित मुलगी आहे. माझे नातेवाईकांनी माझ्या लग्नासाठी कधीच प्रयत्न केले नाही. आई वडिलांनीही फक्त 2-3 स्थळे पाहिले, ज्यांनी मला नकार दिला. मग मी स्वतः मॅट्रिमोनीवर जाऊन जवळपास 4 वर्षे दिवस रात्र खूप प्रयत्न केले, पण त्यावरही मुलांना फक्त जातीची व सुंदर मुलगी पाहिजे. माझा रंग मी बदलू शकत नाही. मॅट्रिमोनीवरून जवळपास 7,000 ते 8,000 नकार पचविले. आता मला लग्न करण्याची इच्छा उरलेली नाही. मला कधीच घर बसल्या स्थळ आले नाही. मॅडम, मी आता जीवनात काय करावे यावर व्हिडिओ बनवा. मुलं खोटं बोलतात की मुलींची संख्या कमी आहे. या मुलांना सावळ्या मुलींचे स्थळ आले तर नकार देतात. ही झाली ह्या मुलीची स्टोरी. आता बाळ, नीट ऐकून घे. मी काय म्हणते तर काहीही मिस करू नकोस. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला आपण शिकायला पाहिजे. हो, एक्सेप्ट युअरसेल्फ ॲज यू आर. रंग कुठलाही असू देत, काही फरक पडत नाही. तुला बेस्ट एक्झाम्पल मी देते. आपल्या राष्ट्रपती मॅडम मुर्मू मॅडम, बघा कुठे त्यांचं रंग त्यांचे प्रगतीचे आडवं आला का? कितीतरी खेळाडू बघा, म्हणजे रंग रूप हे कुठेही आपले प्रगतीचे आडवं येत नाही. मग आपले प्रगतीचे आडवं काय येते? आपण स्वतः येत असतो. हे आधी पहिला एक्सेप्ट कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपले पायावर भक्कमपणे उभं राहणं. नोकरी असली की वेल अँड गुड, तर काही लिहिलेलं नाहीयेस तू हे. माझं पहिलं आहे, प्रत्येक मुलीला असो मुलाला असो, मुलींनी पण स्वतःचे पायावर उभं राहायला पाहिजे. आपण का अपेक्षा करावी? लग्न झालं की ते नवऱ्यानं मला जेवायला खायला घालावं, कपडे घ्यावे, मला फिरायला न्यावं. का अपेक्षा करावी? बिलकुल अपेक्षा करता कामा नये. तो मिळवतोय ना, तेवढंच मी पण मिळवते. त्यामुळे आपले पायावर व्यवस्थितपणे उभं राहायचं. आणि लग्न हे ना मला स्थळ बघितलं नाही, त्यानं मला स्थळ बघितलं नाही. आजचे काळात तरी, आज आता मी आजूबाजूला बघते, मेजॉरिटी लग्न लव्ह मॅरेज असतात. आपल्या इंडियातलं बोलते मी. फॉरेन कंट्रीमध्ये ते सगळीच लग्न, तिथे कोणी आई वडील म्हणा, नातेवाईक म्हणा, कोणालाही स्थळ बघत नाहीत. त्यामुळे कोणावरही दोष द्यायचा बंद कर. कोणालाही दोष देऊ नकोस. आणि वेळ आली का नाही लग्न होईल. आणि असं वाटते का लग्न झालं म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले? उलट काही मुली असं म्हणतात, मॅडम का लग्न केलं असं वाटते. लग्नानंतर एवढे प्रॉब्लेम आले, ह्याच्यापेक्षा मी लग्न न केलं असतं ते बरं झालं असतं.
लग्न होते, वर्ष 2 वर्षात मूल होते आणि काही प्रॉब्लेम आत्ताचे स्थितीचं सांगते मी उद्भवतात, तेव्हा त्या मुली म्हणतात नाही हो मॅडम, मी एकटी होते, लग्न झालं नसतं तरी बरं झालं असतं. त्यामुळे आपला कुठल्याही परिस्थितीत लग्न व्हायलाच पाहिजे असं आहे का? नाही. आपल्या इंडियातच बघा किती तरी आजच्या काळातल्या मुली सुद्धा लग्न नको म्हणतात. आपली एक्स क्रिकेट कॅप्टन मिथाली राज वाटते तिचं नाव, ती तर म्हणतीये मला लग्न करायचंच नाहीये. कितीतरी माझी जवळची मैत्रीण आहे, तिनं लग्न केलं नाही, आज आता रिटायर्ड आहे, स्वतःचं घर आहे, छान आहे सगळं, कुठेही तिचं नडत नाही लग्न केलं नाही म्हणून. त्यामुळे लग्न काही करायला पाहिजे, लग्न झालं तरच मी सक्सेस होते नाही. उलट लग्न करून खड्ड्यात पडणाऱ्या पोरी सुद्धा कितीतरी आहेत. त्यामुळे वेळ आली की होईल. आता तुम्ही मला विचारलात मॅडम मी आता जीवनात काय करावे, पहिली गोष्ट आपले पायावर उभं राहणे. तर तुम्ही ते लिहिलं नाही म्हणून परत परत म्हणते मी. तुम्ही काही नोकरी करता का स्वतःच हे करता? नोकरी करत असाल तर वेल अँड गुड. नाही, स्वतःच काही ऑनलाईन ऑफलाईन काहीही करू शकतो आपण. आपलं शिक्षण वगैरे झालं असलं ते क्लासेस आहेत, किंवा ब्युटी पार्लरचा वगैरे कोर्स झाला असला की तो करू शकता. शिवण क्लास असलं ते शिवणाचं करू शकतो. काही नाही, शिक्षण नसलं तरी घरात लोकाला डबे करून द्यायचे, फराळाचं करून द्यायचं, हे सुद्धा करून आज कितीतरी मुली महिन्याला घरात बसून लाखो रुपये मिळवतात. लाखो रुपये. त्यामुळे आज आता काय करायचं? माझे नशिबात असलं की लग्न होईल म्हणायचं, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कुठल्याही गोष्टीला का नाही आपण मागे लागलं का नाही ती गोष्ट आणि पुढे पुढे जाते. पैसे सकट सांगते मी. त्यामुळे कुठल्या गोष्टीचे मागे लागायचं नाही. वेळ आली की होते म्हणा. आधी स्वतःचे पायावर भक्कमपणे उभं राहायचं आणि स्वतःचे हेल्थकडे लक्ष द्यायचं. तुमचे जवळचे कोण आई वडील भाऊ बहीण आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. आपण व्यवस्थितपणे राहायचं. आपलं मन कशात लागते तेच आपण मन घालायचं. काहीतरी एक हॉबी असावी. वाचन असू देत, गार्डनिंग असू देत, योगासनं असू दे, काहीही असू दे, कशात तरी आपण मन अगदी गुंतवून ठेवायचं. आणि जे काही मी करते त्यातनं लोकाला पण काहीतरी फायदा व्हावा हा आपण विचार ठेवायचा. जे काही करते तर सगळं माझ्यासाठी नाहीये, त्यातनं दुसऱ्याला पण काही. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, देवानं प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगले गुण दिलेले आहेत. फक्त कुठे आपण कमी पडतो म्हणजे कुठेतरी आपण ते गुण शोधायला कमी पडतो. माझे प्लस पॉइंट्स काय आहेत, मला काय येते, मी कशात स्ट्रॉंग आहे, हे तुम्ही आधी बघा आणि त्याचे प्रमाणे पुढे सरकत जावा. आणि वर्षात एकदा कुठे ट्रिपला जायचं. ओके, कुटुंबीय तयार नसले तर हल्ली कितीतरी ट्रिप्स असतात, त्याला नाव नोंदवा. थोडंफार फिरून यायचं, मन शांत होते. मेडिटेशन करा. खूप गोष्टी आहेत. आधी स्वतःचे मनाला काबूत ठेवा, स्वतःवर प्रेम करा. आणि हे बघा, जे काही रंग रूप जे काही आपल्याला देवान दिलेलं आहे
तर आपण आहे तसं एक्सेप्ट करायला शिकायचं. हो, आय लाईक इट, आय लव्ह इट. अहो, आपले देव सुद्धा काळे होते ना. शंकराचा रंग काय होता, कृष्णाचा रंग काय होता. आणि आपल्याला रंग रूप कुठेही अडवत नाही, म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले. त्यामुळे आधी स्वतःचे पायावर उभं राहावा, मन शांत ठेवा, मन कशात तरी गुंतवा, आनंदानं राहायला लागा. आणि तुमच्यात हा बदल झाला की लगेच मला कळवा. आय विल बी द हॅपीएस्ट मॅन ऑन दिस अर्थ. हॅव ए गुड डे.